नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे डबल अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आपण बघणार आहोत डीएमआर भरती जी जाहिरात काल आलेली आहे 1107 पदाकरिता। यामधील जे महत्त्वाची पद आहे 207 पदाकरिता फार्मसिस्ट किंवा फार्मसिस्ट ऑफिसर याच्या जागा आलेल्या आहेत। बहुप्रतीक्षित जी जाहिरात होती आपल्याकरिता, जे आपण 6 महिने झाली वेट करत होतो, ज्यांचं डिप्लोमा झालेला आहे, बी फार्म झालेला आहे किंवा डी फार्म डिप्लोमा इन फार्मसी किंवा बॅचलर ऑफ फार्मसी ही जी डिग्री झालेली आहे, त्याकरिता जे विद्यार्थी आहेत शेवटच्या वर्षामध्ये असतील किंवा ज्यांना पास होऊन 1 वर्ष किंवा 2-3 वर्ष झालेली आहेत, त्या विद्यार्थ्यांना औषध निर्माता होण्याची एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे। तर या जाहिरातीमध्ये तुम्हाला फॉर्म करिता अप्लाय करता येणार आहे। तर यामध्ये तुमची जी पात्रता आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे। तर त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा। त्या अगोदर आपण बघणार आहोत डीएमआर भरतीमध्ये जे तुमचं पद आहे औषध निर्माता अधिकारी, ज्यांचं डिप्लोमा किंवा डिग्री कंप्लीट झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थी म्हणजे यामध्ये मेल अँड फिमेल दोघंही आलेले आहेत, दोघांच्याही जागा आहेत। आपण कास्ट कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन बघणार आहोत, किती जागा आहेत कोणत्या कॅटेगरी करिता। तर याकरिता आपण अगोदर जी औषध निर्माता अधिकारी पदाकरिता स्पेशल बॅच तांत्रिक विषयासहित असणार आहे, रेग्युलर प्लस मेंटरशिप बॅच पण आपण कंडक्ट करणार आहोत। तर याकरिता आपल्याला अकॅडमीशी संपर्क करण्याकरिता 8010457760 या नंबरवरती संपर्क करायचा आहे। यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज ई बुक नोट्स अवेलेबल होणार आहेत, व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असणार आहे, लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आपल्या वेळेनुसार, आपण जर जॉब करत असाल, एमआर वगैरे असाल तर तुमच्या वेळेनुसार तुम्हाला कितीही वेळा आपण अशी दिलेली नाही संख्या, 1 वेळा बघा, 2 वेळा, कितीही वेळा आपण बघू शकता। ओके, ऑलरेडी आपण एफडीए ची बॅच घेतलेली आहे, त्यामुळे आपल्याकडे जे सिलेबस आहे तुमचा टॉपिकचा तो ऑलरेडी काय आहे, तयार आहे। त्यामुळे त्याचं काही जो रिझल्ट आहे एफडीए मधील ग्रुप बी आणि ग्रुप सी चा चांगल्या प्रकारे आलेला आहे, म्हणजे चांगले मार्क मिळालेले आहेत विद्यार्थ्यांना। त्या कारणास्तव आपण औषध निर्माता अधिकाऱ्याची जी बॅच आहे 2 वर्षापूर्वी पण चालू केलेली होती, त्याचा पण चांगला आउटपुट मिळालेला आहे। तर त्याकरिता आपल्याला ऍडमिशन घेण्याकरिता जे सांगितलेलं आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करणे गरजेचं आहे। त्यामध्ये बघा, परत एकदा बघूया, औषध निर्माता 207 पदाची जाहिरात आहे। याचं पेमेंट स्ट्रक्चर आहे, एसटी नुसार तुमचं स्टार्टिंग असणार आहे 29,200 ते 92,300 प्लस टीएडीए या ठिकाणी असणार आहे। तर त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे कॅटेगरी वाईज, याच एकदा आपण काय बघणार आहोत, क्वालिफिकेशन काय असणार आहे, पास एचएससी 12वी और एनी अदर इक्विवेलेंट एग्जामिनेशन रिकॉग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट अँड काय असणार आहे, पजेसेस डिप्लोमा और डिग्री इन फार्मसी, म्हणजे तुमचं 10वी नंतर डिप्लोमा झाला असेल तरी चालेल। मी परत 2 वेळा का सांगत आहे, बरेच विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही, डिप्लोमा आणि डिग्री मध्ये फरक आहे। तुमचं जरी डिप्लोमा झाला असेल, डी फार्म झाला असेल, आता लक्षात आलं असेल, डी फार्म झाल्यानंतर किंवा बी फार्म झाला असेल बॅचलर इन फार्मसी, तरी तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे। फक्त त्याकरिता एकच अट ठेवलेली आहे, तुमचं जी फार्मसी ऍक्ट आहे 1948 नुसार तुमची रजिस्ट्रेशन होणे गरजेचं आहे। ओके, त्यानंतर पुढचं आहे सर्वात महत्वाचं, जे की तुम्हाला आता 207 जागा आहेत, परंतु आपल्या कॅटेगरी करिता किती जागा आहेत याची पण उत्सुकता असते, ते पण आपण बघणार आहोत। याचा फॉर्म भरण्याकरिता आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून स्टार्ट होणार आहे, 9 जुलैपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही भरू शकणार आहात। वयोमर्यादा सांगितलेली आहे, ओपन असेल 18 ते 38, कॅटेगरी असेल तर 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। बाकी 2 वर्षाची शिथिल क्षमता देण्यात आलेली आहे। भूकंपग्रस्त खेळाडू, अनाथ वगैरे असाल, दिव्यांग उमेदवारांकरिता ठेवण्यात आलेली आहे। तर यामध्ये नेमकं बघा, सिलेबस तर आपण बघणारच आहोत, परंतु यांनी जो मार्कचा डिस्ट्रीब्युशन दिलेला आहे यामध्ये 40 मार्क टेक्निकलचे म्हणजे चुकीच्या उत्तरासाठी पण बघणार आहोत, पण उमेदवारांच्या प्राप्त गुणांमधून कोणतेही गुण वजा केले जाणार नाहीत। तसेच उमेदवारांना जर एकापेक्षा अधिक जर तुम्हाला फॉर्म भरायचे असेल तर वेगळ्या पदाकरिता वेगळी फी भरणे गरजेचं आहे, वेगळा फॉर्म पण अप्लाय करणे गरजेचं आहे, शुल्क भरणे बंधनकारक आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे। त्यानंतर बघूया आपण तांत्रिक स्पर्धा परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपामध्ये टीसीएस कंपनी मार्फत घेतली जाणार आहे। यामध्ये तांत्रिक संवर्गातील उर्वरित सर्व पदाकरिता नेमका सिलेबस काय दिलेला आहे, किती कालावधी आहे, कोणते विभाग करण्यात आलेले आहे हे बघूया आपण। एकूण कालावधी 1.5 तास म्हणजे 90 मिनिटाचा असणार आहे। यामध्ये तुम्हाला ज्यामध्ये 100
प्रश्न बहुपर्यायी प्रश्न असणार आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन एमसीक्यू स्वरूपामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये 4 विभाग करण्यात आलेले आहेत. तर यामध्ये मराठीच्या ज्ञानाचे म्हणजे मराठी व्याकरण 15 प्रश्न आहेत, इंग्लिशचे 15 आहेत, सामान्य ज्ञान 15 दिलेले आहेत. त्याचं फक्त विभाग 1 करण्यात आलेला आहे. तर्क आणि अभियोगिता चाचणी म्हणजे जे तुम्ही आता बौद्धिक चाचणीचा अभ्यास करताय तीच आहे. 30 प्रश्न आहेत दोन्ही मिळून, म्हणजे 15 प्रश्न जीकेचे आणि 15 प्रश्न बुद्धिमत्तेचे आहेत. आणि विभाग 4था आहे टेक्निकल विषयाशी, म्हणजे तुमचा जो तांत्रिक विषय आहे त्याचे एमसीक्यू असणार आहे 40 एमसीक्यू 80 मार्काकरिता. म्हणजे याचं वेटेज कसं असणार आहे 60 प्रश्न नॉन टेक्निकल आणि 40 प्रश्न तुमचे टेक्निकलचे असणार आहेत. आणि हे टेक्निकलचेच प्रश्न तुम्हाला तुमच्या अंतिम निवड यादीमध्ये नाव येण्याकरिता उपयुक्त ठरणार आहेत. त्यानंतर प्रत्येक प्रश्नावर तुम्हाला माहिती आहे एकाच सर्वोत्तम प्रतिसाद देण्याकरिता आपल्याला 4 प्रमुख पर्याय दिले जाणार आहेत. त्यापैकी आपल्याला एक निवडायचा आहे. बरोबर उत्तराला 2 गुण, म्हणजे एका प्रश्नाला किती मार्क असणार आहे 2 गुण असणार आहेत. म्हणजेच हे काय कोणत्या कंपनी मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे आपली, तर टीसीएस कंपनी मार्फत परीक्षा, कारण तर 4च ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. हे आता ग्रुप लेवल टाइमर आहे, हे आपण काय करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सेपरेटली, तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे समजून देण्यात येईल. कारण भरपूर आहे, किती प्रश्न आहेत, किती मिनिटाचा कालावधी आहे, तुम्हाला काय करायचं आहे त्यामध्ये. त्यानंतर परीक्षा शुल्क बघा, ओपन करिता 1000 आणि कॅटेगरीमध्ये असाल तर 10% सूट आहे 900 रुपये, म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला शुल्क पे करावं लागणार आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं आपण बघत होतो की जो तुमचा अभ्यासक्रम दिलेला आहे मराठीमध्ये, त्याने नुसतं काय दिलेलं आहे टायटल दिलेले आहेत, किंवा टेक्निकल मध्ये तांत्रिक विषय न देता यामध्ये सिलेबस पण दिलेला आहे. डॉक्युमेंट पण आपण बघणार आहोत, कोणाला एलसीएल लागणार आहे, कोणाला लागणार नाहीये, बाकी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, भूकंपग्रस्त असाल, पदवीधर असाल त्याकरिता पण आपण सेपरेटली व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येणार आहे. तर यामध्ये रिक्त पदासंदर्भात जी माहिती आपल्याला पाहायची आहे, कारण तर त्यानुसारच आपण काय करत असतो फॉर्म भरण्याचं डिसिजन घेत असतो. तर यामध्ये जे पद आहे तुमचं औषध निर्माता अधिकारी, तर यामध्ये एकूण 207 पदे आहेत बघा. तर 207 मध्ये कसं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे यांनी, सुरुवातीला बघूया. अनुसूचित जाती म्हणजे एससी प्रवर्गाकरिता 26 जागा आहेत, यामध्ये सर्वसाधारण 8 जागा आहेत, प्लस सर्वसाधारण म्हणजे कोणीही फॉर्म भरू शकतो, ठीक आहे, कोणी म्हणजे या कॅटेगरीमध्ये. त्यानंतर 30% महिलांना आरक्षण आहे, 8 जागा आहेत, खेळाडूला 1 जागा आहे, माजी सैनिक 4 आहेत, प्रकल्पग्रस्त 1 आहे, ठीक आहे. बाकी तुम्ही डिस्ट्रीब्युशन बघून घ्यायचं, मी डिटेल सांगेल. या ठिकाणी अनुसूचित जमाती म्हणजे एसटी शेड्यूल ट्राईब करिता 15 आहेत, व्हीजेला 4 आहेत, एनटीबीला 6, एनटीसी 7 जागा आहेत, एनटीडीला 3 आहेत, विमाप्र 4 आहेत, इमाव 43 आहेत. इमाव म्हणजे ओबीसी अदर बॅकवर्ड क्लासेस 43 आहेत. 43 पैकी 15 जागा मुलांना आहेत, 13 जागा महिलांना आहेत, 2 जागा खेळाडू, 6 जागा माजी सैनिक आहेत. ओके, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ या सर्वांना जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर एससीबीसीला 21 आहेत, 21 पैकी 8 मुलांना आहेत, 6 मुलींना आहेत. त्यानंतर ईडब्ल्यूएसला 19 पैकी 6 जागा 6 महिलांना आणि 6 सर्वसाधारण आहेत. आणि त्यानंतर सर्वात मोठा जो खुला प्रवर्ग आहे 59 जागा आहेत. 59 पैकी 19 जागा सर्वसाधारण म्हणजे कोणत्याही कॅटेगरीमधील उमेदवार, जर आपल्याला मार्क तेवढे जर पडले 200 पैकी 150चा कट ऑफ लागला, जर आपण कॅटेगरीमध्ये असाल परंतु 150 प्लस आपल्याला मार्क पडले तर आपण कशामधनं येणार आहात, ओपन मधनं सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर 18 जागा महिलांकरिता आहे, बाकी भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, खेळाडू, अनाथ यांच्याकरिता आपण जागा राखीव ठेवण्यात आलेल्या. असं एकंदरीत तुमचं 207 पदाचं डिस्ट्रीब्युशन आपण बघितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीमध्ये जागा दिलेल्या आहेत, कोणीही नाराज होणार नाही किंवा कोणीही फॉर्म भरण्यापासून वंचित राहणार नाही, सगळ्यांनी फॉर्म भरायचे आहेत. आणि सर्वात महत्वाचं आहे या ठिकाणी दिव्यांग उमेदवार यांना 4% आरक्षण आहे, 8 पदे दिव्यांगासाठी राखीव ठेवण्यात आलेले. त्यामध्ये पण त्यांचं कॅटेगरी म्हणजे टाईप असतात दिव्यांगामध्ये पण, ते पण एकदा बघून घ्यायचे तुम्ही. ही पीडीएफ आपण नंतर 1 ते 2 दिवसानंतर आपण टेलिग्राम चॅनलला टाकणार. त्यानंतर अनाथांकरिता 2 जागा आहेत, त्यापैकी एक संस्थात्मक आहे आणि एक संस्था बाह्य जागा भरली जाणार आहे. ते आपण उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत आता डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. आता या ठिकाणी जो सिलेबस तुम्हाला सांगितलेला आहे मी डिटेलमध्ये, फार्मसिस्टचा आपल्याकडे ऑलरेडी ज्या बुक आहेत त्या आहेत, प्लस कोणता आहे ते सेपरेटली तुम्हाला सांगण्यात येणार आहे. तर सर्वात महत्वाचं हा जो व्हिडिओ तुम्हाला बनवण्याचं कारण होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांना अजूनही माहिती नसेल की नवी मुंबई असेल किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये, आता नवी मुंबई संपलेल्या कल्याण डोंबिवलीमध्ये ज्यांचं बी फार्मसी झालेलं आहे त्यांच्याकरिता 14 जागा आहेत. फॉर्म भरण्याचा दिनांक सुरू झालेला आहे.
प्लस तुम्हाला इकडे 207 मध्ये पण ज्यांचं डी फार्म झालेला आहे प्लस बी फार्म झालेला आहे कोणाचं त्या विद्यार्थ्यांना पण फॉर्म भरता येणार आहे. 2 ते 3 वेळा सांगण्याचं एकमेव प्रयोजन आहे, तुमच्या लक्षात यायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रेग्युलर बॅच फार्मासिस्ट करिता आपण स्टार्ट करत आहोत. आजपासूनच टेक्निकल आणि नॉन टेक्निकल करीत सर्व विषयामध्ये कव्हर केले जाणार आहे. टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिले जाणार आहे. तर याकरिता आपल्याला 8010457760 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे, कनेक्ट व्हायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, शेअर करा लिंक, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्या. ऍडमिशन घेण्याचा एकमेव तुम्हाला फायदा काय होणार आहे, अंतिम गुणवत्ता यादीपर्यंत कसं मार्क तुम्हाला मिळवायचे आहेत, अंतिम गुणवत्ता यादीमध्ये कसं यश मिळवायचं आहे. कारण तर गुणवत्ता यादीमध्ये प्रत्येक विद्यार्थी येत असतो. 200 पैकी 90 मार्क मिळवायला काही अवघड नाही. आपल्याला 150-160 मार्क मिळवायचे आहेत. त्याकरिता तुम्हाला योग्य मार्गदर्शन या ठिकाणी आपल्या अकॅडमीमध्ये ज्यांचं बी फार्म झालेलं आहे त्या टीचर आहेत, प्लस FDA ची बॅच असल्या कारणाने आपण टेक्निकल प्लस नॉन टेक्निकलचे पण चांगल्या प्रकारे रिझल्ट दिलेले आहेत. तर आपण ऍडमिशन घेण्याकरिता तुम्हाला सांगितलेलं काय करायचं आहे. सर्वात महत्वाचं तुम्ही सबस्क्राईब करा आणि जे लिंक दिलेली आहे ते ऍप डाउनलोड करून ठेवा, तुम्हाला संपूर्ण माहिती त्यामध्ये मिळेल. थँक्यू.